नारायण नारायण. आपल्या हाती काहीही लागले नाही. आता पुढे काय करावे हे न सुचल्याने सर्व सगर पुत्र हे सगर राजाकडे गेले. प्रणाम पिताश्री. या या या, मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो. पण हे काय, तुम्ही दोघेच? आमचे इतर बंधू बाहेर थांबले आहेत. असं का? एक अशुभ वार्ता घेऊन आलो होतो आम्ही. काय झाले? आम्ही त्या अश्वाच्या मागे जात असताना तो अश्व अचानक भूमीत गडप झाला. दिसेनासा झाला. त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण सारी पृथ्वी खोदली, थेट पाताळापर्यंत शोधाशोध केली, पण तो अश्व काही सापडलाच नाही. हे काय बोलत आहात तुम्ही? दिग्विजय राजा, सगरचे पुत्र आहात तुम्ही. 60,000 बलशाली पुत्र, आणि एकालाही त्या अश्वाचा शोध घेता येऊ नये. आणि ही अशी अशुभ वार्ता माझ्या समोर घेऊन येण्याचे सुचलेच कसे तुम्हाला? आम्ही सर्वत्र शोध घेतला पिताश्री, पण बस, मला काही एक ऐकायचं नाहीये. माझ्या डोळ्यासमोर आत्ता निघून जा दोघेही. जा. नारायण नारायण. आपल्या पित्याने आपल्याला कठोर शब्द सुनावले, त्यामुळे सर्व सगर पुत्र शोकाकुल झाले. आता त्या अश्वाचा शोध घ्यायचा असा मानस धरून ते पुत्र पुन्हा निघाले. ह्यावेळी त्यांच्या हाती यश लागलं असावं असं मला वाटतं. हो ना मुनिवर? यावेळी त्यांच्या हाती यश लागलंच. आणि ते पुन्हा पाताळात जाता जाता थेट कपिल ऋषींच्या आश्रमापर्यंत पोहोचले. देवेंद्र, ते बघा. आपण पुन्हा ह्या स्थळी आलो, पण इथे ऋषींशिवाय कोणीच दिसत नाही. ते बघा बंधू, ते बघा आपला अश्व. हा इथे आलात कसा? त्याला या झाडाला बांधून ठेवलेले दिसते. याचा अर्थ कुणीतरी त्याचे हरण केले आहे. पण कोणी केलं असावे त्याचे हरण? इथे केवळ हे ऋषीच दिसत आहेत. म्हणजे नक्कीच यांनी त्या अश्वाचे हरण केलेले आहे. अशा हरणकर्त्या चोराला जिवंत ठेवणे योग्य नाही. चला त्याला शासन करूया. या सगळ्यांच्या विनाशाची वेळ आता समीप आली आहे. नारायण नारायण. अरे चोरा, या अश्वाचे असे हरण करण्याचे धाडस तुझे झालेच कसे? बंधू, हा असे ऐकणार नाही. याला दटावूनच विचारणा केली पाहिजे. अरे ऋषीपणाचे ढोंग करणाऱ्या ठगा, डोळे उघड ऋषी. तुला शासन करायला सगर पुत्र आले आहेत. अरे उन्मत्त सगर पुत्रानो, तुमचा काळ समीप आलाय. आम्ही कोण आहे हे माहित असूनही तू हा अश्व चोरलास. तुझं हे धाडस झालंच कसं? अरे मुडा, आता तूच नाही तर तुम्हा सगळ्यांना माझ्या क्रोधाग्नीला सामोरं जावं लागेल.
नारायण नारायण. त्या उन्मत्त झालेल्या सगर पुत्रांना त्यांच्या कर्मामुळे शासन झाले आणि कपिल मुनींच्या क्रोधाला त्यांना सामोरे जावे लागले. कपिल मुनींच्या क्रोधाग्नीत ते सारे सगर पुत्र भस्मसात झाले. मुनिवर, त्यांना हे कळालं होतं का की हे सारं देवांनी घडवून आणलं होतं? त्यावेळी त्यांना हे कुणीही सांगू शकलं नसतं. असं का? कपिल मुनी जे ज्येष्ठ ऋषी होते त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांच्या क्रोधाग्नीमध्ये सारी सृष्टी भस्मसात होईल अशी चिन्ह दिसू लागली होती. आणि अशा वेळी सर्व देव तिथे त्यांना विनंती करायला गेले. देवेंद्र, काहीतरी करा. हो, अन्यथा अनर्थ व्हायचा. कपिल मुनींच्या या क्रोधामुळे सारी सृष्टी भस्मसात होईल देवेंद्र. होय, आता मला देखील अशी चिंता वाटू लागली आहे. मला वाटतं आता आपण सर्वांनी जाऊन त्यांना विनवणी करावी. चला. हे मुनिवर, मुनिवर, आपण कृपया आपल्या क्रोधाग्नीला आवर घालावा. देवेंद्र, आता मात्र हे शक्य नाही. असे करू नका मुनिवर. आपल्या या क्रोधाग्नीमुळे सगळे सगर पुत्र आधीच भस्मसात झाले आहेत. तरी देखील जा समूळ नाश केल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. परंतु मुनिवर, त्यांना योग्य ते शासन झाले आहे. आणि मुनिवर, आपण जर आपला क्रोध आवरला नाहीत तर आपल्या क्रोधाग्नीमध्ये ही सारी सृष्टीच भस्मसात होऊन जाईल. मुनिवर, हा अग्नी सर्व लोकांस दग्ध करून टाकेल. मुनिवर, मुनिवर, आपण क्रोध आवरावा. आपणास आमचा शतशः प्रणाम असो. मुनिवर, आज आपण या सृष्टीचे भस्मसात होण्यापासून अक्षरशः रक्षण केले. खूप मोठी हानी टळली. सगर पुत्रांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आणि त्यांच्यामुळे या सृष्टीवर कोणतीही समस्या येणार नाही. आपण खरोखर श्रेष्ठ आहात मुनिवर. मुनिवर, आपणास आम्हा सर्व देवांचा पुन्हा एकदा प्रणाम. आमचा प्रणाम स्वीकार करावा. नारायण नारायण. आणि सर्व देवांच्या आवाहनामुळे कपिल मुनी शांत झाले आणि सृष्टीवर आलेले हे संकट दूर झाले. आपल्या कृत्याचे त्यांना शासन मिळाले, हेच त्यांच्यासाठी योग्य होते. होय, पण ही कथा इथेच थांबत नाही. मी तेच विचारणार होते. आता तर कथानकात उन्मत्त अशा सगर पुत्रांचा मृत्यू झाला होता. आता यापुढे या कथेला एक निराळेच वळण मिळाले. म्हणजे अशा पापी लोकांसाठी देवी गंगा यांनी पृथ्वीवर यावं. अशा लोकांसाठी महादेवाने त्यांना का आवाहन करावं? म्हाळसा, तू ह्या साऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहत नाहीस? मला हे पटलेलं नाही. अशा लोकांसाठी महादेवांनी, साक्षात महादेवांनी, जे या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत, त्यांनी देवी गंगा यांना आवाहन करूच नये असं माझं ठाम मत आहे. नारायण नारायण. देवी, आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे,
परंतु त्यामागे काहीतरी प्रयोजन हे असणारच. अशा पापी मनुष्यासाठी आवाहन करण्यामागे काय प्रयोजन असणार? मुक्ती, मोक्ष, ह्या साऱ्या सृष्टीत केवळ गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना मुक्ती मिळणार होती, त्यांना मोक्ष मिळणार होता. आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा त्यासाठी हे कार्य सिद्धीस न्यावं लागणार होतं. ते भगीरथाला. सगर राजालाही हे शक्य झाले नाही म्हणजे? त्याला त्याच्या पुत्रांसाठी ते नाही करता आलं. सूर्यास्त झाला. देवा, आज आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. बानू, तू इथे अशी उभी, माझी वाट पाहत उभी आहेस का? आणि आत्ताच नाही, मी कवाधरनं वाट बघते आहे बघा तुमची. माझ्या ध्यानातच नाही आला. तुम्ही येणार आहात की मी जाऊ? येतोच आहे. देवा, लय दिस झालं तुम्ही वाड्यावर बी नाही आलासा. आणि तुम्हाला सांगावं कसा धाडावा हेच माझ्या ध्यानात येत नव्हतं बघा. बर, म्हणून तू इथे उभी आहेस का? तुम्ही कधी येत्याल? वाटेत उभी राहून काय मागते आहेस? राजसभेत मागितलेलं तुम्हाला आवडायचं नाही ना? हिला माझ्याशी कसं बोलायचं ते आधी शिकवा. बानू, ये तू, मी तुला संदेश पाठवतो. जी देवा, येते मी. असं सगळ्यांच्या देखत गडावर तुम्ही तिच्याशी बोललेलं मला आवडणार नाही. आणि यानंतर जर असं झालं तर तिला गडावर मी आख्यानासाठी देखील येऊ देणार नाही. इथे हा असा वाद घातलेला मला देखील आवडणार नाही.
म्हाळसा, तू रागवली का आहेस? तिने तुम्हाला जे म्हटलं ते मी ऐकलं आहे. पण त्यात तिची काहीच चूक नाही. खर तर नियमाप्रमाणे मीच तिच्याकडे जायला हवं होतं. तिने तुम्हाला हे सांगण्यासाठी गडावर येण्याची काही आवश्यकता नव्हती, आणि तेही मी सोबत असताना. तिला ते कळायला हवं. बर, मी सांगेन तिला तसं. केवळ सांगू नका, तशी एक पद्धत ठरवून टाका. तिला म्हणावं की सांगावा असेल तर सेवकांकरवी पाठव. खरं तर तिला तो अधिकार देण्याची आवश्यकता नाही, कारण तिला तेही कळणार नाही की संदेश कधी, केव्हा आणि किती पाठवावा. बर, मी पाहतो ते. पण तू त्याचा त्रास नको करून घेऊस. तिच्या मागण्या वाढत चालल्या आहेत आणि त्याचा मला त्रास होतो आहे. म्हाळसा, जाऊ द्या, हे प्रत्येक दिवसाचं आहे. ते मला सहन होत नाही. पण काय करणार? मी आवरते, तयार होते. विशेष भोजनाची व्यवस्था केली आहे. चांदण्या रात्रीत एकत्र भोजन करूयात. काय झालं? तुम्ही कक्षात येणार नाही आहात का? नाही, मला जायला हवं. हो? कुठे? बानूकडे. का? तिने मला बोलवलं आहे. तिने बोलवलं आणि तुम्ही लगेच चाललात? म्हाळसा, प्रत्येक वेळी मला तिच्याकडे जाताना हा वाद नकोय. मी तिला वचन दिलं आहे की पंधरवड्यातून 2 वेळा मी तिला भेटायला जाईन, आणि म्हणून त्यावर मला वाद आणि चर्चा नकोय. मला देखील तुम्ही विवाहात वचन दिले होते. म्हाळसा, त्यावर कित्येकदा बोलून झालंय आपलं. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. जशी तुझी इच्छा देवी. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरीन. तुझ्याच वचनामुळे मी अशा परिस्थितीत अडकलो आहे. माझ्या शब्दाला, मला दिलेल्या वचनाला तुमच्या लेखी काही मूल्य नाही. मला यावर काहीही बोलायचं नाहीये. येतो मी.